प्रेक्षकांना विनंती करूया, लकी ड्रॉ कुपन इथे चालू झालाय. आपण लकी ड्रॉ कुपन विनामूल्य, कुठलाही प्रवेश आपल्याला या ठिकाणी नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट. या आपल्याला कुपन घ्या आणि त्या टाका ड्रॉप बॉक्स मध्ये. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल डावाला सुरुवात झाली. स्टॉप वॉच प्ले केला आणि पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क मध्ये कविश पाटील हा खेळाडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी प्रितेश पाटील. पहिला बॉल फुल टॉस टाकला, बॅकवर्डला बीट केलं, लॉंग स्टॉपला निघाला बॉल, नॉन स्टॉपला सीमा पार, बीमर +4. पंजा मिळेल पहिल्या बॉल वरती. आणि बघा खतर हा पंजा आहे, पण तो बीमर साठी रिव्ह्यू वापरला फिल्डिंग टीमने, चेक केला जाईल. बेंडकल विपक्ष एका बाजूला, संघ रांजणपाडा संघाला हा पंजा मिळालेला आहे, परंतु त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. आणि इथे बघा प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे, मोफत नाव नोंदणी आपण करून घ्या. आणि ज्यांना सायकल मिळाली त्यांना पुन्हा मिळणार नाहीये, नवीन एक लकी प्रेक्षक असेल. इट्स बीमर. रिव्ह्यू गमावला फिल्डिंग टीमने. 4+1 अशा 5 धावा पहिल्या बॉलवरती मोफतच्या मिळतील बॅटिंग करत असताना त्या ठिकाणी रांजणपाडा टीमला. सन्माननीय मुकेश भोईर आणि नीरज भोईर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या बॉलवरती 5 धावाला नेक्स्ट बॉल फ्रीडचा असेल. पहिलं षटक कविश पाटीलचं. सुरुवातीलाच त्या ठिकाणी पण बाधा रिव्ह्यू गमावला फिल्डिंग टीमने. हा एक महत्वाचा मी सूचना मी देतो फिल्डिंग टीमला. सुरुवातीलाच रिव्ह्यू गमावला या टीमने. 5 धावा आलेल्यात मोफतच्या बॅटिंग करत असताना त्या ठिकाणी रांजणपाडा टीमला. पॉवर प्ले मध्ये मात्र आता पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल प्रितेशला. या बॉलवरती मात्र फ्रीडची संधी आणि खऱ्या अर्थानं पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याची संधी राहील प्रितेशकडे. समोर टाकला बॉल, हलकासा राईज झालाय त्या ठिकाणी, थोडासा बाउन्स घेत असताना बॉल विकेट किपरकडे चालला, उजव्याच्या बाहेर. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. गुडलेन वरून बॉलने टेक ऑफ केला. मला वाटतं इथे चान्स घ्यायला हवा होता प्रितेशने, कारण हा बॉल फ्रीडचा होता. एखादा मोठा फटका जर का एक्झिक्यूट झाला असता, दबाव सुरुवातीपासून वाढला असता फिल्डिंग करणाऱ्या भेंडकर टीमवरती. नेक्स्ट बॉल समोर टाकला, फुल टॉस, मिस टाइम फटका आहे. शॉर्टेक्सचा कव्हरचा फिल्डर मागे आलाय, झेल टिपलाय आणि पहिला धक्का बसून बॅटिंग करताना रांजणपाडा टीमला खेळाडू बाजले प्रितेश पाटील. बॅक टू द डगआउट. माजी सरपंच सन्माननीय CC भोईर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेसाठी स्ट्रेंजर क्रीडा मंडळाला त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी दिलंय. भोईर साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे आलेला प्रत्येक मान्यवर, कदाचित समाजसेवक असतील, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर असतील किंवा उद्योजक असतील, प्रत्येकाचं खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे स्पर्धेला. आपल्या सर्वांचं मी खरं तर मनापासून आभार व्यक्त करेल. वृंदा करंदीकरांची कविता मला आठवली, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याच्या हात घ्यावे. आता हात घ्यावे म्हणजे काय, ज्या पद्धतीने समोरचा माणूस दानशूरपणा दाखवतो त्याचे गुण तुम्ही घ्या आणि तुम्ही देखील दानशूर बना, हा त्या खरं तर कवितेचा अर्थ होता. आणि इथे आलेले सर्व आमचे दानशूर जाते त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावे यांच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल. तर घारापुरी गावच्या सरपंच मीनाक्षीताई मुकेश भोईर मॅडम, अगदी घारापुरीचे सरपंच त्यांना बघतो. स्पर्धेसाठी त्यांनी रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केले. क्या बात आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सतीश पाटील नवीन फलंदाज, तिकट बाउन्सर पुन्हा वापरला कविशने. पहिला बॉल बीमर हा अपवाद राहिला कविशचा, परंतु त्यानंतर काय कमबॅक केलं या गोलंदाजाने. सलग 3 डॉट बॉल टाकले, ज्यामध्ये एक विकेट काढला प्रितेशचा. सतीश पाटील हा खेळाडू स्टॅकिंग एंडवरती आहे. दबाव वाढवायचा आहे प्रतिस्पर्धी संघावरती. सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये मात्र डॉमिनेट करत असताना कविशला पण पाहता मैदानामध्ये. समोर टाकलाय, एज अँड टेकन, कॉड बिहाइंड द विकेट, 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का रांजणपाडा टीमला. खेळाडू बाद झालाय सतीश पाटील. तर लक्षात घ्या, वर जो मेन रोड आहे तिकडे ज्या गाड्या कुणी रस्त्यावर पार्क केल्यात, प्लीज त्या गाड्या तिकडून काढायच्या. स्टेजच्या मागे थोडी जागा आहे, किंबहुना पलीकडे या ग्राउंडच्या अपोजिट साईडला एक ग्राउंड आहे, तिकडे तुम्ही गाड्या पार्क करू शकता. रस्त्यावर तिकडे पार्क करू नका, कारण माणिक टोकाकडे जाणारे प्रवाशांची संख्या भरपूर आहे, त्यामुळे तिकडे ट्रॅफिक होईल, त्याची काळजी तुम्ही घ्या प्लीज. अतिशय महत्वाची सूचना, शेवटच्या रात्रीमध्ये आलेले सर्व क्रीडा रसिक मान्यवर आणि त्याचबरोबर खेळाडू असतील, आपल्या 4 व्हीलर कार 2 व्हीलर बाईक व्यवस्थित पार्क करा, जेणेकरून कोणालाही तिथे व्यत्यय निर्माण होणार नाही. याची काळजी आपण सर्वांनी घ्या. ही महत्वाची सूचना दिली आमचे मित्र वैभव भोपी यांनी सर्व प्रेक्षकांना. दुसरा खेळाडू बाद झाला. 5 धावा पहिल्या बॉलवरती मिळाल्या, बीमर +4 आणि त्यानंतर सलग 4 डॉट बॉल टाकलेले आहेत मैदानामध्ये. गोलंदाज कविश पाटीलने पाटलांचा बोलबाला दाखवत असताना हा खेळाडू पॉवर प्ले मध्ये. पीडी स्पोर्ट्स भेंडकल विपक्ष एका बाजूला, जयहनुमान रांजणपाडा. उडण तालुक्याचे हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपण खेळताना पाहत आहे.
आणि चांगलं बॅटल तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही तगडे संघ आहेत, ताकदवर संघ आहेत आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये नावाच्या या क्रीडांगणामध्ये खेळत असताना हे दोन्ही संघ. कविश पाटीलचा पुढचा बॉल विनायकसाठी हाफ ट्रॅकर पूल केला बॉलला, स्क्वेअर लेग कडे बॉल मात्र चाललाय. एका टप्प्यावरती फिल्डरला बीट करत असताना सीमा पार खडखडी चौकार. स्विंग बॉल त्या ठिकाणी हाफ ट्रॅकर बरोबर त्या ठिकाणी लाईन मध्ये होते फलंदाज विनायक आणि त्यांच्या रडारमध्ये आला बॉल, जिथे पॉवर प्लेला दोन फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा फायदा घेत असताना हा फटका पहिला स्क्वेअर लेग कडे एका टप्प्यावरती चौकार मिळाला. काय फटका होता, बॅकफुटला आले होते, ऑन साईडला पूलचा फटका पाहिला. त्या ठिकाणी फलंदाज मैदानामध्ये आहेत विनायक पाटील यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा प्रयत्न आहे, मिड विकेटमध्ये फिल्डर आहे अतिशय दूर आणि इथे मात्र बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार दणदण करत आलाय. आणखीन एक खणखणीत चौकार. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा गावात क्रिकेट सामने होणार फुल नाईट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, पहिलं षटक राहिलं इव्हेंटफुल. पहिलाच बॉल बिमर +4 आणि त्यानंतर 2 विकेट आणि शेवटच्या 2 बॉलला 2 चौकार, अशा एकूण 13 धावा आल्या धावफलकावरती. गावदेवी नावाचं हे मैदान खरं तर आपण पाहिलं. या मैदानावरती आल्यानंतर एक प्रत्येकाला एनर्जी येते, मग तो खेळाडू असेल समालोचक असेल, प्रत्येकाला मात्र या मैदानाने मात्र एक वेगळी ऊर्जा दिली. आज या स्पर्धेची अंतिम रात्र याच्यासाठी केला होता अट्टा. शेवटचा क्षण हा गोड बाबा. 2000 मला वाटतं 21ला हा मान याच खरं तर क्रीडा मंडळाला मिळाला होता, स्ट्रेंजर मंडळाला, आणि आज पुन्हा 5 वर्षामध्ये हा त्यांना मान मिळाला. आणि त्यांच्याही आता खरं तर चेहऱ्यामध्ये तुम्हाला थोडंसं भावनिक क्षण पाहायला मिळेल, कारण शेवटची रात्र पुन्हा 5 वर्ष या स्पर्धेला ते मिस करतील. 5 वर्ष त्यांनाही वाट पाहावी लागेल. प्रत्येकाला संधी मिळते. गौरवशाली परंपरा या गावाची, मला वाटतं प्रत्येकाने आदर्श गावा असा हा वारसा क्रिकेटचा या गावाने जपलाय. पहिलं षटक संपलं, आता सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. स्वतः साहिल ठाकूर बॉलिंग मार्कवरती आलाय, यंग टॅलेंट साहिल ठाकूरचं हे षटक आता फार एंडने हे षटक राहील. मागचं षटक आपण पाहिलं, ज्या षटकामध्ये सुरुवातीला 13 आले, आता साहिल ठाकूरला कमबॅक करायचं, त्याला थोडं स्पीडअप करा. वेळेचं बंधन आहे, त्यामुळे प्लीज 5 षटकं आणि 25 मिनिटाचा कालावधी हा आपल्या वाट्याला राहील. साहिल ठाकूर बॉलिंग मार्कवर त्याला समोर फलंदाज सूर्यकांत मोकल, जो पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंड लाईल. मागच्या ओव्हरमध्ये तो शेवटचे 6 बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडलाच होता. पहिलाच बॉल त्या ठिकाणी रिलीज करत असताना व्यत्यय निर्माण झाला. या ठिकाणी राजेंद्र घरसर आज त्यांच्या आयुष्यातील देखील अविस्मरणीय दिवस आहे. त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा, त्यांना देखील वाढदिवसाच्या पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने, संपूर्ण आयोजकांच्या वतीने, प्रेक्षकांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. साहिल ठाकूरचं हे षटक बॉलिंग मार्कमध्ये आहेत. थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये हा खेळाडू आहे. समोर सूर्यकांत, पहिला बॉल फुल टॉस टाकलाय थ्रू दी कव्हर्स, सॉफ्ट डिसमिसल. सरळ बॅटने खेळले, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळायचं होतं आणि इथे फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय. जय हनुमान रांजणपाडा टीमला खेळाडू बाद झालाय. सूर्यकांत मोकल बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलला सॉफ्ट डिसमिसल झाले. त्या ठिकाणी फलंदाज सूर्यकांत मोकल हा खेळाडू, बघा खरं तर हा फटका मिड ऑफच्या डोक्यावरून खेळायचा होता त्यांना, परंतु एलिव्हेशन मिळालेलं नाही आणि बरोबर त्या ठिकाणी मिड ऑफला जो फिल्डर उभा होता कविश पाटील, त्याने हा झेल टिपला. सॉफ्ट डिसमिसल त्या ठिकाणी पाहायला मिळाले. खरं तर मला वाटतं अमित आहेत, अमितने हा झेल टिपला मिड ऑफला. चांगलं कमबॅक, सेलिब्रेशन देखील सांगून जातं बरंच काही, कारण सूर्यकांतचा विकेट अतिशय महत्वाचा होता. मागचाही सामना लो स्कोरिंग झाला, तर या मॅच मध्ये किती धावा येतील पहिल्या सत्रामध्ये पाहायचं आहे. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललेत 5व्या क्रमांकावरती. धनराज पाटील हा खेळाडू, 13ला 3 सध्या आपण परिस्थिती पाहिली, 3-13 झालेल्या स्कोर कार्ड वरती. 13 धावा आणि 3 विकेट, 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर हा सामना 5 षटकांचा. भागीदारीला तर महत्व दिलं जाईल, एक मोठी भागीदारी करावी लागेल फलंदाजांना. धनराज पाटील यांच्या बरोबरीने विनायक पाटील यांना आपण पाहू शकाल. आरके इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट सध्या स्पर्धेचा आपण होताना पाहता. रुचिर आमच्या सोबत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खूप चांगलं काम ते देखील करत आहेत लाईव्हच्या माध्यमातून. आपण जर का चॅनलला नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट बॉल लॉफ केला, बॉलला डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, 20 स्टेप मध्ये खेळत असताना हा फटका डीप मध्ये चालला. फिल्डरच्या हातामध्ये एकच रन या बॉलला मिळेल.
जबरदस्त कमबॅक साहिल ठाकूरने सुरुवातीला पहिला बॉल टाकत असताना माघार घेतली, तो थांबला आणि असं म्हणतात कधी कधी चुकीचं पाऊल टाकण्यापेक्षा कधी कधी माघार घेतलेली बरी आणि लगेच पुढच्या बॉलला त्याला विकेट मिळाला आणि तदनंतर मात्र या बॉलला सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावरती 3 गडी बाद 14 धावा 14 लॉस ऑफ 3 या ओव्हरमध्ये मात्र कमबॅक करतो साहिल. चला फील्ड पोझिशन आपण सजवून घ्या. मला वाटतं दुखापत झाली खेळाडूला, सबस्टिट्यूट मैदानाकडे. चला 12वा खेळाडू त्याची जबाबदारी आहे. 12वा खेळाडूचं महत्त्व फार आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आता 12वा खेळाडू सबस्टिट्यूट म्हणून मैदानाकडे जाईल आणि दुखापतग्रस्त जो खेळाडू आहे त्यांना विनंती असेल आपण कॉम बॉक्समध्ये या विश्रांतीसाठी. इथे आपण असं नसतं बा. 12वा खेळाडूचं काम आहे आपल्या खेळाडूंची इत्तंभूत माहिती स्कोररला द्यायची आहे, समालोचकाला द्यायची आहे आणि वेळोवेळी आपण जर पाहिलं सातत्याने 12वा खेळाडू देखील महत्त्वाचा राहतो. कधी कधी जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र त्यालाही मैदानामध्ये जावं लागतं. आता स्वतः महेंद्र हा 12वा खेळाडू मैदानाकडे जाईल. फार संधी कमी मिळते तुम्हाला ग्रामीणमध्ये खेळण्याची, कारण 1 से बढ़कर 1 खेळाडू असतात, त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते त्या संधीचं जर का तुम्ही सोनं केलं तर डेफिनेटली तुम्हाला या प्लेइंग 11मध्ये संधी मिळेल. आता महेंद्र 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. धावसंख्या धाव फलकावरती 14 14 लॉस ऑफ 3. साहिल ठाकूरचं हे षटक. आज संपूर्ण आयोजक रविदादा आणि त्यांचे सर्व सहकारी मला वाटतं आज चांगल्या ड्रेस कोडमध्ये आहेत. पठाणी ड्रेस त्यांनी घातला आणि भरपूर चांगलं करतं. त्यांचा पेहराव आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आनंदाची डोही आनंद तरंगी असं म्हणतात. आनंदाचा हा क्षण म्हणजे ही स्पर्धा. पुन्हा एकदा आपण पाहिला रिलीज ऑफ डेमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण होतोय. डेड बॉलचा इशारा आलेला आहे आणि याही वेळेला स्टार्किंग एंडला फलंदाज आहेत विनायक पाटील, ज्याने 2 बॉलमध्ये 8 धावा केल्या. 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना त्या 8 धावा येताना आपण पाहिल्या. बॅटिंग करताना विनायकच्या माध्यमातून टीमला धावसंख्या धाव फलकावरती 3 खेळाडू बाद 14. सेकंड ओव्हरला सुरुवात आहे. फार एंडने षटक. नेक्स्ट बॉल आपटल्या बॉलला कमी गतीचा
तेव्हा या मॅच मध्ये मजा येईल आणि क्षमता आहे विनायक पाटीलकडे ज्यांनी धावांचं योगदान दिलं. चला जावळे आणि वहाळ संघाचा कॅप्टन. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कर्णधार जावळे आणि वहाळ उलवा रोड मधील दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. जावळे संघाचा संघनायक पार्थ एंटरप्राइजेस जावळे तर एका बाजूला स्कायरा 11 वाळ हा संघ तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. हा पहिला ऑफिशियल कॉल आहे. पहिलं जेव्हा सत्र संपेल तेव्हा टॉसला दोन्ही संघ रिपोर्टिंग करतील. सन्माननीय सतीश सकाराम पाटील साहेबांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपण या स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीने आपल्याला आमंत्रित केले जाते. आपलं हार्दिक स्वागत. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. हितेन भोईर लॉंग रनअप तटिया सर्कलच्या तो बाहेर आला आणि समोर विनायक पाटीलला कॅरो स्टॅकिंग आणलाय. पहिलाच बॉल समोर टाकलाय. स्लॅश केला बॉलला. स्वीपर कव्हर डीप मध्ये बॉल चालला. फील्डर धावत आलाय. पहिली सिंगल घेतली. नकार दिला हेमंतने. कारण हेमंतला देखील माहिती आता या सामन्यामध्ये इम्पॅक्ट टाकावा लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक मला कशी मिळेल हाच एक त्यांनी करता दृढ निश्चय दाखवला. आता या स्ट्राईकचा फायदा मिळेल का रांजणपाडा टीमला हे पाहायचं आहे. आत्मविश्वासाने त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 27ला 4 27ला 4 सध्या परिस्थिती आपण पाहिली. अजून 11 बॉलचा खेळ बाकी आहे. जावळे संघाचा कॅप्टन इथे अवेलेबल झाला. वहाळ टीम कॅप्टन एक ही राही घनश्याम भाई आईये माऊली. हेमंतने मात्र फिरवला बॉलला. मिड विकेटला अंतर कापलेलं नाहीये. झेल टिपलाय. वाडिश लॉंग आणला मिड विकेटच्या फिल्डरने. बिग विकेट डाऊन. मोठा धक्का असेल जय हनुमान रांजणपाडा टीमला. धन्यवाद डीजी. सन्माननीय अलंकार ठाकूर साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांनाही आम्ही आमंत्रित करू. आपण या व्यासपीठावर स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलंही हार्दिक स्वागत. बघा फार चांगला उदंड प्रतिसाद संपूर्ण आमच्या मान्यवरांचा. खरं तर स्ट्रेंजर क्रीडा मंडळ आणि यांच्यावर असणारं सगळं ऑर्गनायझर कमिटीवर असणारे प्रचंड प्रेम आणि त्यांच्या उपस्थितीनं त्यांच्या दानशूर दातृत्वानं खरं तर ही स्पर्धा आज उजळली आहे. त्या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वैभव आपण अनेक ठिकाणी समालोचन करत असाल परंतु अशाच ठिकाणी स्पर्धा आपण करतो नावामध्ये जिथे मान्यवरांची उपस्थिती पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत प्रचंड मोठ्या संख्येने पाहणार आणि प्रेक्षक देखील तितक्याच मोठ्या संख्येने आहेत. हे वैशिष्ट्य या स्पर्धेच्या गावाचं. नक्कीच भरपूर चांगला प्रतिसाद मात्र मान्यवरांनी या स्पर्धेला दिला. त्याचबरोबर प्रेक्षकांची देखील गर्दी सातत्याने पाहायला मिळाली. कारण या गावचे कदर प्रेक्षक आहेत क्रिकेटचे दर्दी. त्यांची संख्या मोठ्या संख्येने आपण पाहिली आणि मोठ्या संख्येने मान्यवर मग महिला वर्ग असेल आमचा संपूर्ण या ठिकाणी मान्यवर ताफा सर्वांचं या ठिकाणी मोठं योगदान या स्पर्धेला लाभलंय. सर्वांचं स्वागत. हितेनला विकेट मिळालाय नवीन फलंदाज आणि इथे देखील मिस टायमिंग फटका. कॉट बिहाइंड द विकेटची संधी होती. सोपा झेल सोडलाय. सॉफ्ट डिस्मिसल झाले असे विकेट किपर तोही थोडासा संभ्रमामध्ये आला. नक्की झालंय काय त्याला त्याच्यावरची विश्वास नाही. मी हा झेल सोडला. इतका सोपा झेल होता. बघा रिप्ले बघा पुन्हा बॉलचा हातात आलेला बॉल निसटला आणि तो पाहत बसला इकडे तिकडे. बॉल कुठे गेला त्याच्या डोक्यावरून निघाला मागे. त्यामुळे जीवनदान मिळालं फलंदाजाला. फलंदाज आहे डाव्या हाताचे खेळाडू कुंदन मात्रे हा खेळाडू. तर जी त्याने झेलची पोझिशन होती ती ऑस्ट्रेलियन टायने दाखवली. तिथे समोर सरळ चेस समोर बॉल घ्यायला हवा होता. मला वाटतं माळी सर. सन्माननीय मान्यवर संतोषजी भोईर साहेबांचे ते आगमन झालेले आहे. त्यांना विनंती आहे या स्टेजवर संतोषजी भोईर साहेब आपलं हार्दिक स्वागत. ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफला. त्या ठिकाणी सिंगल मिळाली. हितेन भोईरचं षटक मी मगाशी म्हटलं आयकॉनिक खेळाडू आहे. सध्या चांगल्या लयमध्ये आहे या टीमचा खेळाडू. सातत्याने दमदार योगदान या खेळाडूचं राहील आणि आता चांगली गोलंदाजी करत असताना इथे एक सिंगल मिळाली. धावसंख्येमध्ये बदल. टोटल 28 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत. 5 खेळाडू बाद 28 धावा. अर्धा संघ गार झाला पण वेळ गेलेला नाहीये. अजूनही या सामन्यामध्ये इम्पॅक्ट टाकायचा. समोर स्टॅकिंग एंडला पुन्हा विनायक पाटील खेळाडू असं जो 8 मध्ये 12 या धावसंख्येवरती खेळतो. बॉल तयार. ओव्हर दी विकेट समोर टाकलाय. डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ शॉट. उंची घेत असताना अंतर देखील कापलं. बॉलच ओव्हर दी हेड. इट्स आउट ऑफ द बॉक्स. षटकार. त्याला पिक करत असताना डाऊन दी ग्राउंड फटका पाहायला मिळाला आणि याच्यामध्ये षटकार मिळाला. 34 धावा धावफलकावर द्या. 34 लॉस ऑफ 5. 5 खेळाडू बाद 34 धावा केल्याने होते आधी केलेच पाहिजे. आता मात्र या शेवटच्या षटकांमध्ये आक्रमण करणं बंधन
कारक आहे, कारण जर का पहिल्या सत्रामध्ये धावा कमी आल्या तर मात्र पुढच्या सत्रामध्ये खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. या ठिकाणी विनायक पाटील, मी मगाशी म्हटलं, हा खेळाडू ज्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहिले आणि त्याच्या बॅटमधून षटकार येताना पाहिला. तर विसा डेव्हलपर्स पार्टनर सन्माननीय अनिल भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य स्पर्धेसाठी आलेले विसा डेव्हलपर्स पार्टनर अनिल भोईर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, नवीन बॉल त्यांना नसेल मिळत तर नवीन चेंडू पूर्व मैदानाकडे. मॅच बॉल त्यांना हवाय. ब्लॅक स्क्रीनच्या मागे गेलाय बघा, वटवृक्षाचं खरं तर झाड आहे तिकडे आणि तिकडे बॉल गेलाय. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिला खरं तर छोटंसं रोपटं देखील दिलं जाते. तर आमचे सचिव बोंद्रे साहेब यांना आपण या ठिकाणी पाहतो. आमचे सिनियर समालोचक. नेक्स्ट मॅच A वर्सेस B सेकंड सेमीफायनल. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल विरुद्ध पार्थ एंटरप्राइजेस 11 जय हनुमान जावले. यावं कॅप्टन. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. बॉल हवेत, फिल्डर धावत पुढे आलाय. सोपं नाहीये. लॉंग चेस त्याच्याकडे होतं. बॉल त्या ठिकाणी वॅकेंट एरियामध्ये पडलाय. सेकंड कंप्लीट, तिसरी होईल का? निघाले दोन्ही खेळाडू. खराब फिल्डिंग, अति घाई संकटात आहे असं म्हणतात. आणि इथे मात्र घाई झाली, त्याचा फायदा घेतला फलंदाजाने. जिथे रन कोणत्याही प्रकारचे नव्हते तिथे 3 आल्या आणि या 3 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 37 धावा. देऊ मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गाव देऊ मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा गावात क्रिकेट सामने होणार फुल नाईट. 4 ओव्हरचा खेळ संपला. मागच्या ओव्हरमध्ये 11 आले. आता शेवटचं षटक बाकी आहे. 50+ रन जर का पहिल्या सत्रामध्ये आले तर या मॅच मध्ये मजा येईल. अंतिम षटक देखील महत्वाचं राहील. बॉलिंग मार्क मध्ये येतोय गोलंदाज बेंडकर संघाचा खेळाडू यज्ञेश. बॉलिंग ट्रॅकवर त्याला अंतिम षटकासाठी. पीडी स्पोर्ट्स बेंडकर टीमचा खेळाडू यज्ञेश बॉलिंग मार्कवर त्याला. मी मगाशी म्हटलं या स्पर्धेमध्ये छोटंसं कदर रोपटं देखील सामनावीर आपण खेळाडूला देत आहोत. इबुलेचे रोपं लाविले द्वारे तयाचा वेलू गेला गगनावरी. वृक्षांची आता अतिशय महत्वाची गरज आहे, कारण आता वातावरणामध्ये सातत्याने बदल होतोय. दुपारच्या सत्रामध्ये तापमान प्रचंड वाढत चाललंय. पर्यावरणामध्ये असणारा तर आपला संरक्षण करणारा ओझोन वायू त्याची पातळी कमी होत चालली आहे आणि त्याचा ऱ्हास जर का रोखायचा असेल तर सर्वात अगोदर वृक्षांची लागवड करावी लागेल. झाडे लावा, झाडे जगवा हा मूलमंत्र खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला दिला होता. पाणी अडवा, पाणी जिरवा. दृढ करता त्यांचा विश्वास होता भविष्यामध्ये काय होईल आणि काय गरजेचं आहे हे त्यांनी ओळखलं होतं. आणि त्यामुळे सर्वांना विनंती असेल आपण झाडे लावा आणि ती विशेष पद्धतीने जगवा. ग्रीनरी फार महत्वाची आहे. 37 धावा फलकावरती 4 खेळाडू बाद. आता अंतिम षटकाचा खेळ सुरू झाला. यज्ञेश भोईर बॉलिंग मार्कवर आलाय. शेवटचं षटक डेप्थ ओव्हर, स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक आणि समोर विनायक त्याच पाटील. दरम्यान आपण पाहू शकाल ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून 3 सायकल पुरस्कृत करून दिले गेल्या सकाराम पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ आणि ज्यांनी सायकल आम्हाला पुरस्कृत करून दिले गेल्या ते सतीश पाटील साहेब सुप्रसिद्ध उद्योजक नावा यांचे या ठिकाणी शुभागमन साहेब यावं. आपलं सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलला 2 धावा आल्या. 39 धावा धावफलकावरती आहेत. अजून 5 बॉलचा खेळ बाकी आणि समोर विनायक पाटील आहे ज्याने 11 मध्ये आपल्या संघासाठी या इनिंग मध्ये सर्वाधिक चांगली इनिंग साकारले. 23 धावांचं योगदान दिलेला खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. याहून काय हवंय या ठिकाणी खरं तर रांजणपाडा टीमला जो खेळाडू चांगल्या लयमध्ये आहे तो शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंडला आहे आणि हे फार गरजेचं आहे. हे शुभ संकेत कदाचित मानले जातील. बॅक टू द बॉलर. वेगात आला बॉल. बॉलर्सकडे सोपं नाहीये इतक्या वेगाने बॉल थांबवणं. आणि सेकंडचा कॉल. रनआउटची संधी. पुन्हा एकदा बॉल सुटलाय बघा. 2 वेळा संधी आली एकाच कतर या बॉलवरती. 2 संधी निर्माण झाला. सुरुवातीला झेल सुटला. रनआउटची संधी देखील आली तीही गमावली. त्यामुळे 2 धावा याही बॉलवरती मिळतील आणि या 2 रनच्या मदतीने 4थं दशक पूर्ण झालं. 41 धावा धाव फलकावरती म्हणून लागताना पाहता सिंगलला डबल मध्ये परावर्तित करत असताना हे खेळाडू 2 धावा आल्या. 41 धावा धाव फलकावरती. अजून 4 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. तर बघा आमचे या ठिकाणी अमरनाथ पाटील साहेब, आमचे हिरा मामा बोंद्रे साहेब यांना आपण पाहतो. आमचे घरत साहेब असतील जबरदस्त सर्वांचं. आमचे सुनील ठाकूर साहेब असतील, सुरेश ठाकूर साहेब, सुरेश पाटील साहेब या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतो. यावं साहेब. शेवटचे 4 बॉल निर्णायक चेंडू असतील या इनिंग मध्ये आणि समोर विनायक पाटील प्रयत्न करतोय. दमदार योगदान. 12 बॉल मध्ये 25 वरती खेळतोय. पाऊन तर त्याने पाव शतक पूर्ण केले. 25 धावा आहेत त्याच्या
खात्यामध्ये वेगात टाकलाय. प्ले अँड मिस. बॅटचा स्विंग चांगला होता परंतु हँड अँड कॉर्डिनेशन योग्य नव्हतं, त्यामुळे 22च्या स्वरूपात सिंगल रन या ठिकाणी मिळेल बॅटिंग करताना जय हनुमान रांजणपाडा टीमला. रोशन, आपण करताना पडद्याच्या समोर हिरो आहोत, पडद्याच्या मागचे हिरो आपण पाहू शकाल. आमचे अमरनाथ पाटील साहेब, सुरेश ठाकूर साहेब, हिरालाल म्हात्रे, सुरेश पाटील साहेब, महेश भोईर साहेब, धनराज म्हात्रे, मिन्नाथ म्हात्रे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच प्रचंड मेहनत करतात या सर्वांच्या, त्याबद्दल त्यांना मी नक्कीच सॅल्यूट करेल. त्याच्यामुळे संतांनी सांगितलंय. तसेच तुलसीदास पाटील साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. आमचे चंद्रकांत घरज साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत संतांनी सांगितलं आणि प्रत्येकाचं योगदान फार महत्वाचं आहे या स्पर्धेसाठी. ही क्रीडा स्पर्धा मात्र यशाच्या उंच शिखरावरती चालली आहे. दमदार असं आयोजन. नेक्स्ट बॉल लॉफ केला, बॉलला डाऊन दी ग्राउंड. समोर फिल्डर आहेत, प्रयत्न भरपूर चांगले होते पण त्यांना बीट करत असताना बॉल चाललाय एका टप्प्यावरती सीमा पार. लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट. सुरेश पाटील साहेब यावं, पडद्या मागचे हिरो, आपलंही सहर्ष स्वागत. आमचे सुरेश ठाकूर साहेब असतील, यावं. 46 धावा. नेक्स्ट बॉल इथे देखील उंचावर मारला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑनला जज करतोय. वेल जज कॅच. कविश पाटील कडून चुकीची अपेक्षा नाहीये, त्याने झेल टिपलाय. विकेट मिळाला मैदानामध्ये. कुंदन मात्रे या खेळाडूचा, 6व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. लास्ट बॉल बाकी आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करायचा. नवीन फलंदाज प्रफुल्ल क्रीडांगणाच्या आतमध्ये चाललाय. कोण आहे? रोशन, आपण या स्पर्धेमध्ये पाहिलात प्रीतम म्हात्रे साहेबांना, भाया शेट यांना पाहिलात. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर जयम म्हात्रे साहेबांना देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलात. 2 दिवसापूर्वी या स्पर्धेमध्ये खरं तर महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार संजयजी किशनराव केनेकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळाली. प्रीतम पाटील साहेब, त्यांच्या अतिशय जवळचे मित्र, त्यांची देखील उपस्थिती आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. आणि आज देखील भाया शेट यांना देखील आपण रोशन पाहिलं. विविध क्षेत्रातील पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक या स्पर्धेमध्ये आपण येताना पाहिले. लास्ट बॉल, टार्गेट सेट करणारा चेंडू. शफल झाले, फिरून मारायचा बॉल, वेगात टाकला बॉल, प्रॉपर टायमिंग झालेला नाही. बॉल चला स्क्वेअर लेग कडे. सेकंड साठी निघाले दोन्ही खेळाडू. थ्रो येईल तद्वर. इथे मात्र खेळाडू भरपूर मागे राहिला. एकच रन या बॉलला मिळेल. बॅटिंग करताना रांजणपाडा टीमला एक विकेट मिळेल. बेंडकर टीमला धावा धावफलकावरती आल्या. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 47 धावा. म्हणजे येणारे 5 षटक, येणारे 30 बॉल पुढच्या इनिंग मध्ये बनवायच्या. त्या ठिकाणी भेंडकर टीमला विजयासाठी तब्बल 48 धावा. आपण जाऊया टॉस कडे, जिथे असेल आमचे मित्र रॉकस्टार प्रवीण गायकर. धन्यवाद रोशन. तर टॉस करूया सेकंड सेमी फायनल. मी या ठिकाणी विनंती करतो आमचे सीसी भोईर साहेब, माजी सरपंच चंद्रकांत भोईर साहेब, आपण यावं. ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय ते सीसी भोईर साहेब यावं. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. गणेश भोईर साहेब, मामा भांजा यांचं या ठिकाणी आगमन. यावं, आपलंही सहर्ष स्वागत. काल आपण पाहिलं स्ट्रेंजर क्रीडा मंडळात फायर होते, परंतु सामना मात्र जिंकला असता तर नक्कीच जवळजवळ 75,000 रुपयाचं योगदान त्या संघाला मिळालं असतं. गजानन शेठ मात्र यांच्या वतीनं 50,000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि संपूर्ण कमिटीच्या वतीने देखील दमदार योगदान होतं. चला टॉस के बाद सेकंड सेमी फायनल सिरीज साठी आता तुम्हाला रन काउंट केले जाणार नाहीत, ही सूचना मी पोहोचवतो. तर छापा अभिनंदन स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम टॉस जिंकला. निर्णय बॅटिंग करू. नेहमीच टॉस नंतर बॅटिंग करण्याचा कधी कधी रिझन असतं, याचं मागचं कारण काय? काही रिझन नाही आहे. आम्ही समोरच्या टीमला फिल्डिंगच पाहिजे असते तर आम्ही तेच करतो. आम्हाला बॅटिंग द्या म्हणून आम्ही बॅटिंगच घेतो. मागच्या वर्षी आपण जर स्पर्धा गाजवलीत, आपल्या एकाच टीमने मला वाटतं दोन्ही खेळाडूंनी बाईक नेली. एक मला वाटतं लिटल मास्टर ऑफ वहाल यानी की प्रयास आणि त्याच्यानंतर सुजल लेफ्ट आर्म फलंदाज ऑलराऊंडर 2 बाईक आपण खेळाडूंनी घेऊन गेलात या स्पर्धेमध्ये. यंदा देखील आपण क्वालिफाय झालात. कसा वाटला या स्पर्धेचा प्रवास आणि जेव्हा नाव्यामध्ये आपण खेळता? नावेचं आयोजन तर खूप सुंदर असतं आणि दरवर्षी आम्हाला एंट्री ठेवतात
ज्या पूर्ण ज्या 5 संघ जे एंट्री ठेवतात म्हणजे मॅची ठेवतात त्यांचे धन्यवाद आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. आणि न्यायाचं आयोजन तर खूप सुंदर असतं आणि दरवर्षी आम्हाला एंट्री देतात. संघाचे पुरस्कर्ते आकाश शेठ पाटील, मामा भांजे ढाबा, अर्थातच कल्याण शिरडोन यांच्याबद्दल काय सांगाल, जे नेहमीच आपल्या संघासाठी दमदार पुरस्कर्ते राहिलेत. पकवास वादक मृदुंगमणी, कालच आम्ही उल्लेख केला लहान वयामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं संगीत भजनामध्ये ज्यांची आवड आम्हाला पाहायला मिळाली. आणि मला वाटतं हर्ष, धादा धिंता तिटदा धिंता तिटकत गदिगन धा धा दतिना ततिना ततिना दति धा दतिना ततिना ठेका आपण पाहतो धिन्न दिन दिनाक तिन्न तीन तिनाक धिन्न, बरोबर ना हर्ष? बघा हर्ष यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर प्रेक्षा हेमंत पाटील हिचा देखील सन्मान करूया. अनुष्का आणि निधी प्रीतम पाटील यावं, तिघीनं यावं. चला बॅटर पाठवा. चला फलंदाज जाऊ द्या. निधी दिदी आपण यावं. निधी दिदींना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते प्रेक्षा हेमंत पाटील आणि अनुष्का राजेश पाटील यांचा आपण सन्मान करावा. निधी दिदी यावं, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. बघा आमचे प्रीतम पाटील साहेब यांची सुकन्या निधी दिदी यांच्या शुभ हस्ते आपण प्रेक्षा दिदी आणि अनुष्का दिदींचा इथे सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आमचे अमाप भाई आपलंही सहर्ष स्वागत. आमचे बघा मास्तर असल्यानंतर आम्हाला काहीच टेन्शन राहत नाही मित्रांनो. बघा काही जबरदस्त या ठिकाणी आम्हाला माहिती संपूर्ण देत असताना आमचे मास्तर जसे काय प्राध्यापिक शिक्षक आहेत की काय हँड रायटिंग आहे त्यांची. राजेश भाई तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला धन्यवाद. जाऊया वैभव यांच्याकडे. धन्यवाद रॉक्षर. रॉक्षर, मृदुंगाचे काय बोल होते तुमच्या मुखातून. तुम्ही कॉमेंट्री क्षेत्रामध्ये बादशाह आहेत नो डाऊट, परंतु तुम्ही सिंगरही तेवढेच चांगले आहेत आणि आज मृदुंगाचे बोलही तुम्हाला बघायला मिळाले. चला मॅचकडे आपण वळतोय. पीटी स्पोर्ट्स भेंडकर आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना जन्मान रांजणपाडा, पहिल्या सत्रामध्ये रांजणपाडा टीमनं 47 रन केलेले आहेत, 47 धावा केलेत 5 षटकात, 48 धावांचं एक आव्हान अगदी पीटी स्पोर्ट्स भेंडकर या संघाच्या अपोजिशन खेळत असताना सेट केलेले आहे. बघायचे आव्हान कशा पद्धतीने पेलवलं जाईल की आव्हान थांबवलं जाईल, यांची उत्तरं दडली आहेत या 30 बॉल मध्ये. तर माझी नौसैनिक या ठिकाणी आमचे विनोद पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन साहेब यावं आणि त्यांच्या समवेत अंकित कन्स्ट्रक्शनचे सर्व उत्तम म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन, ज्यांच्या वतीने आम्हाला दमदार योगदान लाभलंय. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सिद्धिविनायक लॉजिस्टिकचे सर्व सन्मान्य आशिष पाटील साहेब नावा, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 30,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. आशिष शेठ यावं, आपल्या स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत अंकित कन्स्ट्रक्शनचे सर्व उत्तम म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर सतीश दत्ताराम भोईर साहेब, ज्यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं योगदान. तसेच हेमंत भाई यांचं या ठिकाणी शुभागमन. विहान गोंदलीस, विहान डिजिटलचे सर्व या ठिकाणी बॅनरचा प्रिंटिंग क्षेत्रातील बेतात बादशाह विहान भाई आपलं सहर्ष स्वागत. उत्तम शेठ यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी
25,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. आपलं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. कुंदन म्हात्रे पहिल्याच बॉलवर फार मोठी विकेट मिळवली आहे. पीटी स्पोर्ट्स पेंटकर संघाचा हुकमाचं एक का खरं तर म्हणावं लागेल हितेन भोईर ज्यानं आपली विकेट गमावली आहे आणि फार हाय व्होल्टेजचा हा झटका लागलाय. टीमला आता या संकटामधून उभा राहायचं आहे, सावरायचं स्वतःला आणि संघाचा डावही पुढे घेऊन जायचा आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे कारण जो जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये रॉयल एंट्री करेल आणि या स्पर्धेचं स्वप्न, स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न अबाधित ठेवेल, जिवंत ठेवेल. अशी लढत सध्या तुम्हाला बघायला मिळतं. कुंदन म्हात्रेचे आक्रमक इरादे पहिल्याच बॉलवर स्पष्ट होतात. नवीन बॅटर आयुष स्विचिंगचा प्रयत्न केला, बॉल पाठीमागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चांगली फिल्डिंग स्लिप मध्ये खेळाडूने केली आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, हे जबरदस्त बॅटल. मी उल्लेख केला होता की या मागील मॅच मध्ये ऍव्हरेज स्कोर 5 षटकामध्ये 50-55च्या आसपास असतो आणि 48 धावांचं टार्गेट फारच महत्वाचं राहणार आहे. कुंदन म्हात्रे पहिले 2 बॉल यशस्वीरित्या डिलिव्हरी केलेत. नो डाऊट या अगोदर विकेट, कॉट बिहाइंड द विकेट आणि त्यानंतर हा डॉट बॉल. डाऊन द ग्राउंड उडाला बॉल, लॉंग ऑफ मध्ये फील्ड पोहोचला, कॅच निसटली हातातून आणि जीवनदान मिळेल बॅटरला. सूर्यकांत मोकळ या टीम मधील सेफ हँड म्हणून समजले जातात, परंतु प्रेशर भऱ्याभल्या क्रिकेट खेळाडूंना चुका करण्यासाठी भाग पाडतो आणि सूर्यकांत कडून या महत्वाच्या इम्पॉर्टंट मॅच मध्ये हा सगळ्यात महत्वाचा झेल ऍक्शन रिप्ले मध्ये ओव्हर पिच बॉल होता, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न मिडल झाला नव्हता आणि त्यानंतर तो झेल सुटलाय. ड्राईव्ह करत असताना लोवर फुल टॉस बॉल, शॉर्ट कव्हरचा खेळाडू उत्तम क्षेत्ररक्षण केलंय. एक सिंगल अगदी पूर्ण केली जाते. या अगोदर आपण आयुषला बघितला, आयुष भगत आणि आता एका बाजूला धीरज पाटील. फक्त मैदानात उभा राहायचं नाहीये तर 48 धावांचे टार्गेट तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. धीरज पाटील कालचं खरं तर संपूर्ण रात्री गाजवणारा खेळाडू. लगातार 4 बॉल 4 षटकार असतील. तर वनिश ग्राफिक्स यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. खूपच चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे. कुंदन म्हात्रे कोणती मुभा फलंदाजांना त्याने दिलेली नाहीये. आतापर्यंत चुकीची बॉलिंग झालेली नाहीये मुलात. फक्त थोडस फ्लिक केलाय, बॉल पाठीमागे चाललाय डीप मध्ये मिड विकेटला. खेळाडू होता तो जवळपास स्क्वेअर लेगच्या एरियामध्ये पोहोचलाय. मोठं डिस्टन्स आहे आणि ते कव्हर होईल तोपर्यंत इझिली पूर्ण झाले त्यात 2 रन. पहिलं षटक पॉवर प्लेचा 48 धावांचं आव्हान असताना कुंदन म्हात्रे या ओव्हरमध्ये त्यांनी रन खर्च केले फक्त 5 आणि एक व्हॅल्युबल विकेट हितेन भोईर चकीचा अंत. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावागावात ठेवले सामने फुले नाहीत. आज नावागावात क्रिकेट सामने होणार फुले नाही. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ अगदी 5 वर्षाची प्रतीक्षा पुन्हा एकदा करावं लागेल. जेव्हा वर्ष जवळ येतं, आपलं आयोजन जवळ येतं, तेव्हा भरपूर एनर्जी, उत्साह आणि खूप काही नवीन करण्याची संकल्पना प्रत्येक ऑर्गनायझर कमिटी मेंबरच्या हृदयामध्ये असते आणि अगदी साक्षात प्रत्यक्षात अगदी त्याने ती उतरवली आहे आणि हे दैदीप्यमान. परंतु जेव्हा स्पर्धेची शेवटची रात्र येतं तेव्हा कधी कधी थोडं काही जड होतं कारण पुढची 5 वर्ष पुन्हा एकदा प्रतीक्षा करायची तर असते. याच दरम्यान आपण पाहू शकाल निखिल भाई माली उरणचा दमदार नेतृत्व, लाखो दिलो की धडकन, यावा आपलं सहर्ष स्वागत. End of the first over, only 5 on a board, loss of 1 wicket. प्रितेश पाटील सेकंड ओव्हर मध्ये आयुषसाठी होता, स्क्वेअर गेट करायचं होतं. खूप चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे जानमार रांजणपाडाकडून. खरे तर पहिल्या सत्रामध्ये जेवढी चांगली गोलंदाजी केली ना पीटी स्पोर्ट्स बेंडकार संघाच्या गोलंदाजानं, तेवढीच दमदार गोलंदाजी सध्या या सेकंड इनिंग मध्ये अगदी सुरुवातीलाच आपल्याला बघायला मिळाली आहे. स्विचिंगचा प्रयत्न, कॉन्टॅक्ट बनलाय, बॉल चालला वेगानं थर्ड मॅनच्या दिशेनं. बाउंड्री लाईनची भेट घेत असताना रन मिळतील 4 चौकार. फारच चांगलं आहे संगीत आणि एखादा गीतकार काय काय निहारतो या संगीतातून तुम्हाला बघायला मिळते. अगदी प्रितेश पाटीलवर हल्ला बोल करण्यात आलाय, मागील बॉलवर चौकार आलाय. पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रयत्न, हलकीशी अपिली होती या क्षणाला आणि तिकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु हा फक्त एक प्रयत्न होता खेळाडूचा बॅटरवर दबाव टाकण्याचा
आणि सध्या हा डॉट बॉल वार पलटवार. तर रॉयल ग्रुपचे अध्यक्ष आणि शंभू ग्रुपचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत व्यासपीठावरती. सर्व ग्रुप या ठिकाणी आपण पाहू शकाल. किंगफिशर ग्रुप, खातापिता ग्रुप, रॉयल ग्रुप, टचवुड ग्रुप, टाकी ग्रुप, लकी ग्रुप, एन्जॉय ग्रुप, शंभू ग्रुप, क्लासिक ग्रुप, वॉरियर ग्रुप, किंगफिशर ग्रुप, बर्की ग्रुप, कोलसा ग्रुप, सॉल्ट वॉटर टुरिस्ट नावा ग्रुप, झाला माझा मोगरा ग्रुप, रॉयल स्टार ग्रुप आणि तुकपट्टी ग्रुप, सर्व ग्रुपनी यावं. आणि अंडा ग्रुप या सर्वांनी यावं. आपला इथे सन्मान केला जाईल. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला दाखवले हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. चौकार. त्याच्या या बॅटमधून या इनिंग मध्ये सध्या बघायला मिळते. टोटल स्कोरबोर्ड पुढे चालला. बोर्डवर लागले 13 रन गाठायचं 48 धावांचं लक्ष. प्रितेश पाटील कमबॅक आक्रमण असं काही व्हीआयपी आकडे क्रमाने हे षटक. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न होता. कदाचित लेग कटरची गोलंदाजी होते, तर टर्नला भेदायचं होतं. आणखीन एक चांगला बॉल तुम्हाला इथे बघा मिळेल. आणखीन एक डॉट बॉलची इथे सांगता होत आहेत. डॉट फोर, डबल डॉट, 4 डॉट असं काही चित्र तुम्हाला सध्या बघायला मिळालंय. पहिल्या सत्रामध्ये आपण दमदार बॅटिंग बघितली, परंतु सध्या रन्स करताना थोड्या अडचणी, थोडे प्रॉब्लेम्स क्रिएट केले गेलेत. जिथे 2 षटकं संपलेत आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 13 1 खेळाडू बाद. तुझे देवलाला आगरी कोली ना संगतीला क्या बात आहे. शैलेश शेठ पाटील उपसरपंच रायडर काँग्रेसचे दमदार नेते यांचं संगीत आपण ऐकलात. आमचे सन्माननीय राजेश पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन साहेब यावं. आपलं सहर्ष स्वागत. 18 बॉल 35 धावांची गरज आहे. फार इम्पॉर्टंट मॅच आहे. संघर्ष दोन्ही बाजूने सुरू झालाय. विजयाची तयारी तर दोन्ही बाजूने केली जाते, परंतु यश कोणाच्या पदरी पडेल. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. मिनी हेलिकॉप्टर लुक. बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑन कडे. एक रन पूर्ण झाले. खराब फिल्डिंग. साधा सोपा हा बॉल करायचा होता. सूर्यकांतचा आज दिवस खराब आहे. या अगोदर झेल त्याने सोडला होता आणि हा सोपा चौकार. 4 रन. आहे रायगड जिल्ह्याची शान वाकडी गावाचं नाव केलं महान आहे रायगड जिल्ह्यात. क्या बात आहे. कुंदन म्हात्रे वेलकम 4 चौकार पहिल्याच बॉल बाय. अगदी बॅटर धीरज कडून बघा मिळत आहे. फुलर लेंथ वरील बॉल, परंतु ज्या पद्धतीने तो बॉटम हँडचा वापर करतोय आणि पहिली धाव प्रचंड वेगाने खेळाडू घेत आहेत. ओव्हर थ्रो बघा मिळतं. बॅकअपवर सगळं काही अवलंबून आहे. फुटबॉल खेळताय खेळाडू मागे आणि बघा रनिंग बिटवीन द विकेट. काय चित्याची चपळाई दाखवली दोन्ही बॅटर्सनं. अफलातून 3 रन मिळतात या बॉलवर. सध्या फिल्डिंग करत असताना जानवर रांजणपाडा संघाला या चुका टाळाव्या लागतील, कारण क्रिकेटचा देव स्वतः सर सचिन रमेश तेंडुलकर सर म्हणतात इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक एक धाव महत्वाची आहे आणि त्या प्रत्येक एक धावेला तुम्ही महत्व दिला पाहिजे. खोदून काढायचं होतं. सायकलिन कडे आयुषला आपण बघितलंय. फुलर लेंथ वरील ही गोलंदाजी सध्या टिचून सुरू असताना या अगोदर मिसफिल्ड, तोही फुलर लेंथ वर. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मिसफिल्ड झाले. तिकडे 3 रन आल्या आणि हा एक फुलर लेंथ वरील मागील 3 बॉल अगदी तिकडेच बघायला मिळाले. हा सिंगल सध्या बघायला मिळत आहे. टोटल स्कोरबोर्ड ऑन बोर्ड वर लागलेले आहेत 21 रन. येणार शोंडाणी धावामध्ये अंतर 15 बॉल 20 धावांची अजूनही गरज. 15 बॉल 27 धावांची गरज. आकाशाला गवसी गाळत असताना बॉल चाललाय वाईड इश लॉंग ऑन सीमा पार. दमदार हिट. षटकार. तर मैत्री 7 मित्रांची यांच्या वतीनं स्पर्धेसाठी शुभेच्छा देत मोरावे आपलंही सहर्ष स्वागत करतो. धीरज पाटील काय बॅटिंग करतोय सध्या मैदानामध्ये. अचानक त्याने आपले रंग बदललेत आणि सध्या आक्रमक अटॅकिंग मोड टॉप गिअरने चाललाय.
सध्या मैदानामध्ये, कारण 48 धावांपर्यंत पोहोचायची मानसिक तयारी आता त्यांनी सुरू केली. सुरुवातीला थोडासा स्वतःला वेळ दिला आणि त्यानंतर आक्रमण. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेचायचा प्रयत्न होता. बॅटच्या इनर एजवर बॉल लागलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी बघायला मिळालं. सर्कलच्या रिंगणामध्ये 1 रन करत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. अगदी दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. टोटल स्कोरबोर्ड 28, 13 बॉलांनी 20 धावांची गरज आहे. 28 धावांची पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये. ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हँड खेळ आहेत, कारण डॉट बॉल टाळायचे आहेत. भले सिंगल डबल काही ना त्या करायच्या आहेत. आणि मैदानामध्ये रन सोडण्यामध्ये कोणतीच काटकसर या दोन्ही बॅटर्सना सोडलेली नाहीये. उत्तम रनिंग बिटवीन द विकेट्स. षटक समाप्त होत आहेत. 3 आणि 10च्या सरासरीनं संघ 30 वर पोहोचलाय. 12 बॉल 18 धावांची गरज. तर इथे आपण पाहू शकाल मुकेश म्हात्रे साहेब घारापुरी, सचिन म्हात्रे साहेब माजी उपसरपंच घारापुरी, कृपेश भोईर साहेब आणि राहुल म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आम्ही 3 षटक समाप्त झालेत. स्कोरबोर्ड 30 वर बघायला मिळतं. दहाचं सध्याचं अगदी करंट रन रेट सध्या बघायला मिळतंय. तर इथे आपण सन्मान करूया विहान डिजिटलचे सर्वे सर्वा वनेश भाई गोंदली बामणडोंगरी, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आमचे हिरालाल पाटील साहेब यांना विनंती करतो उपाध्यक्ष यावं आपल्या शुभ हस्ते. या ठिकाणी विहान डिजिटलचे सर्वे सर्वा वनेश गोंदली साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया. बघा संपूर्ण बॅनर आपण पाहता डिजिटलच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त क्लिअरिटी विथ क्वालिटी आपण त्यांची प्रिंटिंगची पाहतो. आणि याच दरम्यान ज्यांच्या वतीनं मित्रांनो या स्पर्धेसाठी 75,000 रुपयाचं योगदान, संपूर्ण जनरेटरची व्यवस्था आणि त्याच्यानंतर समालोचकांसाठी 15,000, पंच लाईव्ह डीजे यांच्यासाठी 10,000 आणि संपूर्ण गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या सुखदुःखामध्ये ज्यांचं दमदार योगदान पाहायला मिळतो ते गजानन शेठ म्हात्रे साहेबांचं आगमन आणि त्यांच्या समवेत त्यांची सुकन्या धारा दिदी आपलं यामी सहर्ष स्वागत. आमच्या आशिष पाटील साहेबांना आपण पाहतो सिद्धिविनायक लॉजिस्टिक एक दमदार नेतृत्व, माजी अध्यक्ष गावदेवी नाबा आणि ग्रामसेवक मंडळाचे आणि सिद्धिविनायक लॉजिस्टिक आपलं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर सतीश दत्ताराम भोईर साहेब यावं आपला देखील सन्मान केला जाईल. मी चिंतन पाटील आपणास विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. 12 बॉल 18 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल वेगवान बघायला मिळाला, परंतु अंपायर सिग्नल यस इट इज वाईट. बट अंपायर सध्या आपण बघतोय अगदी अव्हांतर चेंडूची घोषणा त्यांनी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण बघितला आणि महाराजांचे बोल बघितले. रणनीतीच्या मार्गदर्शनाखाली धैर्य सर्वात शक्तिशाली आणि निर्दयी साम्राज्यालाही पराभूत करू शकतो हे महाराजांचं वक्तव्य आहे. आणि काय फटका खेचलाय, 100 पैकी 100 गुण द्यावे इतका अप्पर बॉडी शॉट, वंडरफुल शॉट षटकार. बॉल टू रन आता समीकरण आणून ठेवलंय या षटकाराने. 11 बॉल आणि 11 धावांची गरज. पुन्हा एकदा हल्ला बॉल, पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून खेळाडू कक्षाला मेसेज देत असताना आय एम हिअर, डोंट वरी, बॅक टू बॅक 2 षटकार. नितीन या सामन्याचं सामनावीर पारितोषिक आपण देणार. डीजे नितीन